इथं आले की पुन्हा दुसरे दोघं उठायचे. घ्यायचा चिरकून दुसऱ्यालाही त्रास देऊ नका, स्वतःही त्याच्यामध्येही करू नका, त्रास घेऊ नका. मोठे हात ठेवायला तुझी गेले मार्केट तुला 300 रुपयाची बारकी झाली बारक्या हलकेवाले रातभर नाचलोय तर कशाला दिवसा कशाला तुझ्या अंगातली संधी जावं लागेल का? आता सगळ्यात बंद खायचं मग बारकीत पोरं तुलायचं यांच्या पुढे हलके पाहिजे. हा वेळ कमी आहे. ज्यांना कोणाला कुस्ती खेळायची इच्छा आहे अशांनी ताबडतोब आमच्या पंचाशी संपर्क साधा. पुन्हा कुणीही बोलू देणार नाही आपल्याला. विजेत्याला शिस्त लागते पुन्हा गोंधळ होते. 7,000 कोणती करायची त्याच्या जोडीला अजून त्याच मापामध्ये असतो तर कोणी 1-2 हजार कमी करून 500-700 किती बरं सांग किती हलक्यात आहे तर काय सांगू उपयोग आहे. त्रिमुख मोठेराव तातेराव मोठेराव पाटील आठवण काढला लेट. कसं
असं नसतंय. डाव आहे, खेळ आहे, खेळ आहे. हा. अरे वाजेवर उभे फिरून बिना कामाचं. ए, तात्या, तात्या. अरे सर खतरनाक आहे. नुसता भारी उडत
मेहता भाऊ, शेवटचे 2 मिनिटांमध्ये ती कुस्ती काय ते निर्णय द्या. शेवटचे फक्त 2 मिनिटं. दोन्ही पैलवानांना सूचना, आपण लवकरात लवकर कुस्ती निर्णय द्यायचे. पंच त्या 5,000च्या कुस्तीला वेळ द्या. आता त्यांची भरपूर वेळ झाला कुस्ती निर्णय काढायला सांगा त्यांना. पण आपण त्यांना सांगावं लागेल त्यांच्यासाठी निर्णय द्यावा. गपना चला चट म्हणे 5 मिनिट अवकाश. जोड काढली जाणार नाही 5 मिनिटाच्या आत. नक्कल पब्लिक पाठीमागे सरकार थोडं बोकांनी जर आलं काय करायला बघा. हालाचा तुकडा सुद्धा नजर पडायचा नाही. अथवा एकही रुपया दिला जाणार नाही जर दोघांपैकी एकानेही जर विजयी झालं नाही तर. पैलवानांना अंतिम सूचनामध्ये खेळात पडत असलेल्या पैलवानांना आणि शिदू भाऊ जरा पाठीमागे पब्लिक या अंगावर ती बघा. आता आपला टाइम लावलेला आहे. 6:53 झालेत. लागेल का नाही. साहेब मला सांगा, हा जो कुस्त्याचा फड आहे याला किती दिवसाचा वारसा आहे आणि कशा निमित्त हे कुस्त्या ठेवलेले आहे? मौजे कोळपा येथे खंडोबा देवस्थान तर्फे यात्रेमध्ये कुस्त्याचे नियोजन हे कमीत कमी 100 वर्षापासूनचे चालू आहे. आमच्या येथील प्रसिद्ध पैलवान संभाजी पाटील कातळे यांच्या नावाने खंडोबाची यात्रा भरून आम्ही कुस्त्या जंगी कुस्त्या आम्ही साजऱ्या करतो. कमीत कमी 100 वर्षापासून आम्ही सण उत्सव बाई लेकी सर्व आमच्या माहेरवासी गावी हजर राहून हा सण साजरा करतात. माहेरवासनीसाठी ही पर्वणीच. खंडोबाची यात्रा म्हणजे माहेरला यायचं एक स्वप्न त्यांचं. आणि सगळे माहेरवासींना मी शुभेच्छा देतो. सर्वाला सुखी वैभव प्राप्त हो ही खंडोबा चरणी मी प्रार्थना करतो. मी पोलीस पाटील नंदकिशोर श्रीपतराव आंबेकर, राहणार कोळपा. मौजे कोळपा तालुका जिल्हा लातूर येथे दरवर्षीप्रमाणे श्री खंडोबा देवस्थान यांची यात्रा उत्सव चालू असून त्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे येथे कुस्त्याचे आयोजन केलेलं आहे. या कुस्त्याच्या आयोजनाला पैलवान संभाजीबाबा कातळे पाटील यांच्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. जवळपास 100 ते 150 वर्षाचा या कुस्त्याला वारसा आहे आणि बरेच दुरून या कोळपा येथे या कुस्त्याच्या नियोजित फडाचा भरपूर पैलवान लाभ घेतात आणि यामध्ये गतवर्षीप्रमाणे सुद्धा ह्या वर्षी महिलांचा सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे या कुस्त्याचा आता गावगावात चांगला झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने या कुस्तीच्या आणि या यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये असं 2 दिवसाचा दिवाळी सण साजरा केल्याप्रमाणे उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे या यात्रेला भरपूर असं चांगलं दरवर्षी याप्रमाणेही गावामध्ये कुस्त्याचं आयोजन आणि यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं असून गावामध्ये सणासारखं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे.
दिवाळी सणाला ज्याप्रमाणे आपण आनंदाने साजरा करतो त्याप्रमाणे इथे गावामध्ये सर्वजण सण साजरा करत आहेत. आणि वकील साहेब मला सांगा, हे युग म्हणजे सोशल मीडियाचं आहे, मोबाईलचा जमाना आहे, असं वाटतं का कुस्त्याचा काही याच्यावर काही परिणाम झालाय का? नाही, असं नाही म्हणता येणार, कारण या वर्षीचा आणि गत वर्षीचा जरी प्रतिसाद पाहिला तर या गत वर्षीपेक्षा या वर्षी प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. त्यामुळे मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा मैदानी खेळाला चांगला प्रतिसाद मिळतोय, याचा खूप आनंद वाटतोय. मला सांगा, ही कुस्ती कितीपासून कितीपर्यंत आपल्या मैदानामध्ये लावली जाते? कुस्ती प्राथमिक 100 रुपयापासून आपण 11,000 रुपयापर्यंत कुस्ती आपण चांगल्या पैलवानाची लावतो आपल्या मैदानामध्ये. अच्छा, आणखी एक माझा असा प्रश्न असेल, हा जो मैदानी खेळ आहे तर या पंचक्रोशीतील पैलवानासाठी आपली काय पर्वणी असते? पंचकृषीतील पैलवानांना माझं एकच नम्र आव्हान आहे की दरवर्षीप्रमाणे सुद्धा आपण याही वर्षी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढेही चांगल्या चांगल्या कुस्त्याचं आम्ही आयोजन केलं, आमच्याकडून केलं जाईल आणि आपण त्याचा लाभ घ्यावा आणि या कुस्त्याला चांगला प्रतिसाद द्यावा, हेच माझ्या पंचकृषीतील पैलवानाला नम्र विनंती. त्याचबरोबर ज्या काही महिला गेल्या वर्षीपासून आमच्या या मैदानामध्ये येत आहात, इथून पुढेही या पंचकृषी सोडूनच जिल्ह्यातील महिला पैलवान यांना एक आवाहन करतो की मी पुढच्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या संख्येने आमच्या या कुस्तीमध्ये सहभाग घ्यावा.